तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्टर आणि तुम्ही बघताय आपल्या अचानक भयानक प्लॅन झालेल्या ट्रिपचा पार्ट 2. जर तुम्ही अजून पार्ट 1 बघितलं असेल तर लवकर जाऊन बघा रे. काय करताय तुम्ही, फॉलो पण करून टाका. आमचा सेकंड स्पॉट होता भीमाशंकर पासून 28 किलोमीटरवर असलेली लेण्याद्री. आधीच एवढं 10-12 किलोमीटर चाललो होतो, इथल्या पायऱ्या बघून तर डोक्यालाच घाम आलता, पण चाललो गो म्हणलं चला आता काय करता. एवढ्या पायऱ्या चालून कष्ट सहन केले ना, त्याचं चीज वरती आल्यावरती भेटलं. आम्ही एवढे जमलेलो होतो का आमच्यातले 4 जणांनी डायरेक्ट गाडीतच बसून घेतलं. आम्ही त्याला वरती जाऊन फोन केला, अरे वरती या, इतकं बघण्यासारखं इथं. त्यांनी तर काय ऐकलं नाही, पण तुम्ही ऐका आणि गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. एकदाच बाप्पांच्या मूर्तीकडे पाहिलं, सगळा अंगातला थकवा कुठं पळून गेला मला समजलं. बाप्पांचं दर्शन केल्यानंतर राऊंड राऊंड माझं म्हणे ना या खांबांवर आणि इथल्या कोरलेल्या कलाकृतींवर जात होतं. मी एकच विचार करत होतो, आत्ताच्या जगातली कोणतीच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी न वापरता त्यावेळेस त्यांनी कसं कोरलं असेल, काय दिमाग लावला असेल काय माहिती. तिथं खूप सारे माकडं पण होते, त्याच्यामुळे मी लय मोबाईल बाहेर नाही काढला. कधी वडून नेतील कधी खाली टाकतील माहित नाही. एक तर आपली मोक्कर गरिबी चालू आहे. या दोघांचे काहीतरी मधीच भांडणं आली, एकमेकाला दगड मारित होते. या पायपावरून घसरत खाली आलो, गाडीत जाऊन बसलो आणि काही किलोमीटर चाललं ना अंधार पडला ना, आमची गाडी पण पंक्चर झाली. म्हणलं वा, हेच राहिलं होतं मागे. मग चटक्यान स्टेपनी काढली, लावली, पटक्यान घराकडे निघालो.